हॅलो एव्हरीवन, आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण एक सिरीज स्टार्ट करत आहोत रिझनिंगची. जसं की मागे मी ठरवलं होतं की यूट्यूबवरती आपल्याला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचा सगळे लेक्चर्स घ्यायचे आहेत. सगळे टॉपिक्स आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. यूट्यूबवरतीच हा कोर्स असणार आहे पूर्णपणे. यामध्ये काय करणार आहोत आपण, आता जी एक्झाम येणार आहे BMC, आणि सगळ्यांना माहिती आहे की BMC एक्झामसाठी रिझनिंगचे टॉपिक्स आहेत. या रिझनिंगच्या टॉपिक्समधले बरेपैकी रिझनिंगच्या टॉपिक्स मधले क्वेश्चन्स हे BMC ला येत आहेत. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा जो पेपर झाला, या पेपरमध्ये देखील रिझनिंग मधनं क्वेश्चन्स हे होते. आपण वन बाय वन टॉपिक बघत जाणार आहोत. आज या सिरीज मधलं आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. आणि या सिरीज मधला पहिला जे लेक्चर आहे, यामध्ये आपण जो टॉपिक स्टार्ट करत आहोत तो आहे सिलॉजिझम. आता सिलॉजिझम जो टॉपिक आहे, या टॉपिकच्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट आपण अगोदर बघूया. सिलॉजिझम म्हणजे काय, तुम्हाला काय दिलेलं असतं, एक स्टेटमेंट दिलेलं असेल, एक असेल, दोन असेल, मल्टिपल स्टेटमेंट्स असतील. या स्टेटमेंट्स अनालिसिस करून तुम्हाला तुमचा तर्क लावून काय करायचं आहे, तर्क लावून तुम्हाला त्यावरनं काहीतरी कन्क्लुजन फाइंड आउट करायचं आहे. कन्क्लुजन म्हणजे काय, स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट हे मिनिंगफुली करेक्ट असेलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, हे बघा इथे दिलेलं आहे, ऑल मेन आर वुमन. आता सगळे मेन हे वुमेन असतात का, तर नाही. बट हे एक स्टेटमेंट आहे. इथे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. फक्त इथे दिलेल्या स्टेटमेंटवरून काय कन्क्लुजन येत आहे ते तुम्हाला बघायचं आहे. इथे तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मधले लॉजिक्स इथे लावायचे नाहीये. तर काय करायचं आहे, जी गोष्ट दिलेली आहे फक्त त्याच्यावरनं तिथेच दिलेले जे कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन ट्रू आहेत की नाही, एवढं तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे. मग हे समजण्यासाठी आपण अगोदर स्टेटमेंट्स, आणि तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, ऑल मेन आर वुमेन, सम वुमेन आर चिल्ड्रन, आणि कन्क्लुजन काय असणार आहे, सम मेन आर चिल्ड्रन आणि ऑल मेन आर चिल्ड्रन. मग ऑप्शन्स तुम्हाला असतील. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येतो आपण हे बघतोय. याचे ऑप्शन्स असतील, ओनली कन्क्लुजन वन फॉलो, ओनली कन्क्लुजन टू फॉलो. म्हणजे पहिलं कन्क्लुजन फॉलो करता म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, 100% ट्रू आहे. कन्क्लुजन टू फॉलो करतं म्हणजे काय, सेकंड स्टेटमेंट 100% ट्रू आहे. कन्क्लुजन एक किंवा दोन फॉलो करतं, आणि कन्क्लुजन एक किंवा दोन दोघंही फॉलो करत नाही. कन्क्लुजन फॉलो करत नाही म्हणजे काय, ते स्टेटमेंट 100% फॉल्स आहे. केव्हा फॉलो करतं, केव्हा फॉलो करत नाही, हे पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये बघूच. बट एक ओव्हरव्ह्यू दिला की एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा येतो. आय होप इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं असेल. ओके, सो इथपर्यंत समजलं असेल. तर सिलोजिझमच्या टॉपिकमध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच्या बेसिक गोष्टी आहेत त्या आज आपल्याला बघायच्या आहेत. स्टेटमेंट जे तुम्हाला येणार आहेत एक्झाममध्ये सिलोजिझमच्या क्वेश्चनमध्ये, ते दोन टाईपचे स्टेटमेंट्स असतील. एक असणार आहेत पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स, आणि एक असणार आहेत निगेटिव्ह स्टेटमेंट्स. पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये कोणते स्टेटमेंट्स हे सॉरी, कोणते स्टेटमेंट्स हे पॉझिटिव्ह असतील, ज्या स्टेटमेंटची सुरुवात ऑल किंवा सम अशा शब्दांनी होते, हे स्टेटमेंट तुमचे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स असतात. दुसरे असतात निगेटिव्ह स्टेटमेंट्स. सर, निगेटिव्ह स्टेटमेंट कोणते असतात, ज्या स्टेटमेंटची सुरुवात ही नो किंवा सम नॉट ह्या शब्दांनी होते, हे स्टेटमेंट तुमचे निगेटिव्ह स्टेटमेंट असतात. खाली एक्झाम्पल दिलेले आहे. जसं की पहिलं एक्झाम्पल बघा, ऑल ए इज बी. आता ए आणि बी, या ए आणि बी ऐवजी एक्झाम मध्ये काहीही असू शकतं. काहीही म्हणजे काय, जसं वरती बघितलं, ऑल मेन आर वुमेन, ऑल ट्रीज आर रिव्हर्स, ऑल फॅन्स आर रूम्स. अशा पद्धतीने काहीही ए आणि बी. म्हणून आपण काय करणार आहोत, अंडरस्टँडिंग साठी ए आणि बी घेऊन चालणार आहोत. एक्झाम मध्ये तुम्हाला काहीही येऊ शकतं. त्यानंतर सेकंड पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघा, सम ए इज बी. त्यानंतर निगेटिव्ह स्टेटमेंटचा टाईप बघा, नो ए इज बी. त्यानंतर सम ए इज नॉट बी, हे स्टेटमेंट. त्यानंतर ओनली ए इज बी, ओनली अ फ्यू ए इज बी. हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत. हे फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या की एक्झाम मध्ये स्टेटमेंट कोणत्या पद्धतीचे येतात, पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट काय आहे. आता पॉझिटिव्ह स्टेटमेंट मधला जो सम वर्ड आहे, या सम वर्ड ऐवजी एक्झाम मध्ये दुसरे शब्द येऊ शकतात. कोणकोणते आहे समला, मेनी, मोस्ट ऑफ, ॲटलिस्ट, जनरली, मोर किंवा फ्यू. म्हणजे समला ऑब्लिक, समला ऑर कोणकोणते शब्द असू शकतात, मेनी, मोस्ट ऑफ, ॲटलिस्ट, जनरली, मोर, फ्यू, एटसेट्रा. त्यानंतर ऑल वर्ड जो आहे, या ऑल वर्डला कोणकोणते शब्द असू शकतात, इच,
एव्हरी आणि 100% हे ऑलला असू शकतात. समला अजून एक वर्ड असू शकतो जे की तुमच्या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत, येणार नाही. कोणते? 70% ऑफ, 60% ऑफ, म्हणजे 100% आहेत सॉरी, त्यापैकी 70% गोष्टी आहेत, 60% गोष्टी आहेत. हे जे वर्ड्स आहेत, हे वर्ड्स काय असणार आहेत तुमचे? हे वर्ड्स असणार आहेत 70%, 60% काय रिप्रेझेंट करतात तुम्हाला? सम वर्ड रिप्रेझेंट करतात. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता खरा मिनिंग आहे की सर आता याला अनालाइज कसं करायचं. बघा, तुम्हाला एक एक गोष्ट शिकवतो की अनालाइज कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात. पहिलं स्टेटमेंट आहे ऑल ए इज बी. व्हॉट इज मीन बाय ऑल ए इज बी? सगळे ए जे आहेत, इकडे मी डायग्राम दिलेली आहे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. बट आपण बघूया. सपोज हा ए चा समूह आहे. ह्या काय आहेत? ए आहे, हा एवढा ए आहे. आणि हा जो ए आहे, सगळे ए हे बी आहेत. म्हणजे बी चा समूह हा, बी किंवा बीच्या समूहामध्ये सगळेचे सगळे ए काय आहेत? इन्क्लुडेड आहेत. सर कसं? हा बी जर मी तुम्हाला रिप्रेझेंट केला, बघा हा बी. म्हणजे काय झालं सर? तुम्हाला जर हे आठवत असेल, सेट्स आठवत असेल, जे तुम्ही शाळेमध्ये शिकलेले होतात, 10वीला आपल्याला सेट्स चॅप्टर होतं, त्यामध्ये ह्या गोष्टी होत आहेत. कशा पद्धतीनं? फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला इव्हन नंबर्स जर विचारले किंवा 1 ते 10 मधले नंबर्स लिहून दिले, हा बी आहे. बी मध्ये काय काय आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. 5 पर्यंतच घेऊया आपण. बी काय आहे? बी म्हणजे 1 ते 5 पर्यंतच्या संख्या. सर ए काय आहे? ए हा समसंख्या आहे, किंवा ए हा समसंख्यांचा समूह आहे. मग यामध्ये काय येईल? 2 येईल, 4 येईल. बी मध्ये 2, 4 आहे, म्हणजे ए मध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बी मध्ये इन्क्लुडेड आहेत. याचा मिनिंग काय झाला? ए मध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बी मध्ये इन्क्लुडेड आहेत. बघा ना, ए मध्ये 2 आहे, 4 आहे, हा 2 आणि 4 बी मध्ये सुद्धा आहे. याचा मिनिंग काय झाला? ऑल ए इज अ बी. मग एक्झाम मध्ये कसं ड्रॉ करायचं? अँसर ड्रॉ करण्यासाठी किंवा अँसर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय यूज करायचं? हे नाही यूज करायचं, तर डायग्राम यूज करायची. सर कशी डायग्राम ड्रॉ करायची? ए ड्रॉ केला, ओके सर, ए ड्रॉ केला, याला ए नाव दिलं. हा जो ए आहे, ह्या ए मधल्या सगळ्या गोष्टी बी मध्ये आहे, म्हणून बी हा बाहेरून ड्रॉ करून दाखवला. हा पूर्णपणे काय आहे? तुमचा बी आहे. तुमच्या आता लक्षात येत असेल की ए हा पूर्णपणे बी मध्ये आहे. याचं कन्क्लुजन काय निघतं यावरनं? कन्क्लुजन, याचे कन्क्लुजन बघा, सॉरी, सिंपल कन्क्लुजन निघतात. पहिलं कन्क्लुजन, सम बी आर ए. काही बी जे आहेत ते ए आहे. बरोबर आहे. कोणते बी ए आहे? बघा इथे तुम्हाला दिसतंय, जेवढे हे एवढे बी आहे, हे मी सॉरी येलो कलरने दाखवतो. हे बघा, हे एवढे बी जे आहेत ते ए आहेत. समजलं? बाजूला समजून सांगतो. अजून एक त्याला समजून घेण्याची, परत तेच आपला सेट 1, 2, 3, 4, 5, 1 ते 5 पर्यंतचे नंबर, आणि ए मध्ये आहेत समसंख्या. काही बी ए आहे, सम बी आर ए. येस ऑर नो? कोणकोणते बी ए आहेत मग? 2 आणि 4 हे ए मध्ये आहे. पूर्ण नाहीये, बट काही आहे की नाही? 2 आणि 4 आहे की नाही ए मध्ये? म्हणून सम बी आर ए. सो पहिलं कन्क्लुजन करेक्ट, की सम बी आर ए. इफ ऑल ए इज अ बी, देन सम बी आर ए. ओके सर. सेकंड, सम ए आर बी. काही ए बी आहेत, हे इम्पॉर्टंट, इथे स्टार लावून ठेवा. इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. काय बोलले सर? सम ए आर बी. ऑल ए आर बी, इथे इज ऐवजी ऑर करा. ऑल ए आर बी, इथे समजलं. 2 आणि 4 बी मध्ये आहे, म्हणून ऑल ए आर बी. बट सम ए आर बी हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर आहे. कसं? 2 बी मध्ये आहे, म्हणजे यस. 2 ए मध्ये काय आहे? 2 आणि 4 आहे, त्यापैकी 2 बी मध्ये आहे, म्हणजे सम ए आर बी. ए मधल्या काही गोष्टी बी मध्ये आहेत, 4 पण आहे, म्हणजे ए मधल्या पुन्हा काही गोष्टी बी मध्ये आहेत. ह्या काही गोष्टी आणि ह्या काही गोष्टी मिळून ए तयार झालाय. सगळ्याचा सगळा ए सुद्धा बी मध्ये आहे. हे स्टेटमेंट जे मी मराठीमध्ये सांगतोय ते आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय. सगळे ए जर बी असतील, तर ए मधल्या काही गोष्टी ह्या निश्चितच बी असतात. जर लक्षात राहत नसेल किंवा नंतर तुमच्या रेफरन्ससाठी हवं असेल, तर हे स्टेटमेंट मराठीमध्ये लिहून ठेवायचंय. जेव्हा ही पीडीएफ तुम्हाला मिळेल, पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल, खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल.
काय करायचं आहे, स्टेटमेंट लिहून ठेवायचं आहे मराठीमध्ये. सगळेच्या सगळे ए जर बी असतील तर काही ए हे निश्चितच बी असतात. इंग्लिशमध्ये सांगतो, इफ ऑल ए आर बी देन सम ए आर डेफिनेटली बी. बरोबर आहे की नाही? 2 आणि 4 आहे म्हणजे 2 असणार आहे, 4 असणार आहे. सो हे पहिल्याचं झालं. नेक्स्ट स्टेटमेंट आहे सम ए इज बी. सम ए इज बी म्हणजे काय? आता इथे ऑल नाहीये, सम काहीच ए आहे जे बी आहेत. हा जर ए चा सेट असेल तर याच्यातले काही पार्ट हा बी आहे. बघा, हा एवढा पार्ट किती आहे ते माहित नाही, बट थोडा पार्ट काय आहे त्याच्यातला, ए मधला थोडा पार्ट काय आहे, बी मध्ये आहे. ए मधला थोडा पार्ट हा कशामध्ये आहे, बी मध्ये आहे. याचा मिनिंग काय झाला? जर ए चा थोडा पार्ट बी मध्ये आहे, याचाच मिनिंग हा होतो की सर बी चा देखील थोडा पार्ट जो आहे तो ए मध्ये आहे. बी चा देखील थोडा पार्ट काय आहे, ए मध्ये आहे. हा दोघांमधला कॉमन पार्ट आहे. आता पूर्ण ए जो आहे हा बी मध्ये नाहीये, बट ए चा थोडा पार्ट बी मध्ये आहे. याचाच मिनिंग काय झाला, बी चा देखील थोडा पार्ट कशामध्ये आहे, ए मध्ये आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. क्लिअर इथपर्यंत? ओके. नेक्स्ट, नो ए इज बी म्हणजे काय? ए आणि बी मध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट कॉमन नाहीये. म्हणजे काय सर? ए जो आहे हा ए सपोज समसंख्यांचा सेट आहे 2 4 6, आणि बी जो आहे हा बी विषम संख्यांचा सेट आहे 1 3 5. ए मधली एकही गोष्ट बी मध्ये नाहीये, म्हणजेच बी मधली एकही गोष्ट ए मध्ये नाहीये. हे बघा, दोघं सेट बाजूबाजूला तुम्हाला ड्रॉ केलेले दाखवले आहेत. याच्यावरून कन्क्लुजन काय मिळतं? नो बी इज ए. इफ नो ए इज बी देन नो बी इज ए. ए मधला कुठलीही गोष्ट बी मध्ये नाहीये, म्हणजेच बी मधली कुठलीही गोष्ट ए मध्ये नसणार आहे. मग अजून कन्क्लुजन काय मिळतं? जर काहीच नाहीये तर थोडा पार्ट कसा येईल? सम ए आर नॉट बी. हे देखील ट्रू आहे. हे कन्क्लुजन आहे. नो ए इज बी चे हे 3 कन्क्लुजन येतात. सम ए आर नॉट बी, सम बी आर नॉट ए. कुठे काहीच नाहीये ना दोघांमध्ये, कॉमन कॉमन नाहीये म्हणून नो बी इज ए, सम ए आर नॉट बी आणि सम बी आर नॉट ए. आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. हे 3 स्टेटमेंट जे होते, ऑल ए आर बी, सम ए इज बी आणि नो ए इज बी, हे तुमच्या एक्झाम मध्ये येणारे कॉमन स्टेटमेंट्स आहेत. हेच स्टेटमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील. मोस्ट ऑफ वेळेस हे 3 स्टेटमेंट येतात आणि ह्या 3 स्टेटमेंटचे काय कन्क्लुजन निघतात ते कन्क्लुजन तुम्हाला लिहून दिलेले आहे. पहिल्या याचे 2 कन्क्लुजन, दुसऱ्या याचं 1, सॉरी, आणि तिसऱ्या स्टेटमेंटचे 3 कन्क्लुजन. हे जर कळालं असेल, आपण एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचं आहे. बघूया आपण. स्टेटमेंट स्टेटमेंट काय आहे? सम ए इज बी. सम ए इज बी. मग आपल्याला तर डायग्राम कळाली. ते मागचं पेज, ज्या 3 डायग्राम आणि 3 स्टेटमेंट आहे ते 5 लक्षात ठेवायचे आता एक्झामसाठी. इथे काय दिलेलं आहे? सम ए इज बी. ओके सर, ए आहे, बी आहे, थोडा एचा पार्ट जो आहे हा बी आहे, म्हणून ही डायग्राम मी ड्रॉ केली. येस, सम ए इज बी. आणि त्यांचं काय म्हणणं आहे? सम बी इज सी. अरे, काही बी हा सी देखील आहे. आता सी ड्रॉ करताना बघा मी कसा ड्रॉ करून दाखवतोय. हा इथे तुम्हाला सी ड्रॉ करून दाखवला, कारण काही बी हा सी मध्ये आहे. मग सर ही डायग्राम करेक्ट आहे का? सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण ए आणि बी मधलं रिलेशनशिप माहित आहे की सम ए इज बी, सम बी इज सी, हे रिलेशनशिप देखील माहिती आहे. बट इथे रिलेशनशिप माहिती नाहीये कोणतं, ए आणि सी मधलं. हे तुम्ही असंही ड्रॉ करू शकता ना. कसं सर? हा ए ड्रॉ केला, ए, सम ए इज बी म्हणून हा बी ड्रॉ केला, आणि सी जो आहे हा असा जर ड्रॉ केला मी, तर इथे काय अडचण आहे? हे 2 स्टेटमेंट फॉलो करते का ही दुसरी डायग्राम? यस, ऑब्विसली करते. कशी करते सर? समजावून सांगतो. सम ए इज बी, बघा हा ए चा इथला पार्ट बी मध्ये आहे. सम बी इज सी, बघा हा रेड बी चा पार्ट इथे सी मध्ये आहे. यस ऑर नो? हे दोघंही स्टेटमेंट ही पण डायग्राम फॉलो करते, दुसरी डायग्राम, आणि पहिली डायग्राम देखील हे स्टेटमेंट फॉलो करते. मग काय सर, याचा मिनिंग काय झाला? अजून एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. बघा, हा ए झाला, रेड लाईनने जो रिप्रेझेंट केला तो बी झाला, आणि सी जर असा दाखवला तर कसा सर? हा इथे पूर्ण ए मध्ये दाखवला तर
सर ही डायग्राम फॉलो करते का दोन्ही स्टेटमेंट? बघा, सम ए इज बी, एचा थोडा पार्ट बी मध्ये आहे, रेड आणि ब्लॅक वाला कॉमन पोर्शन. सम बी इज सी, सर बी तुम्ही रेडने दाखवला आहे आणि सी जो आहे तो ग्रीनने दाखवला आहे. सम बी इज सी, यस ऑब्विसली. बघा इथे, हे इथे बीचा आणि ग्रीन थोडा थोडा पार्ट, सम बी इज सी. बट सर इथे ए आणि सी मधलं रिलेशनशिप असंही असू शकतं की ए आणि सी मध्ये पहिली डायग्राम जर बघितली तर पहिल्या डायग्राम मध्ये तुम्हाला मी ए आणि सी मध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशनशिप नाही दाखवलं, बट या दोन्ही स्टेटमेंटला पहिली डायग्राम फॉलो करते. दुसरी डायग्राम जर बघितली तर ह्या डायग्राम मध्ये दोन्ही स्टेटमेंटला फॉलो करते, बट इथे काय झालं, सम ए इज सी हे रिलेशनशिप आलं, काही एचा पोर्शन हा सी मध्ये आहे, म्हणून ही डायग्राम पण दोन्ही स्टेटमेंट फॉलो करते. इथे ए आणि सी मधलं रिलेशनशिप माहिती नाहीये, म्हणून तिसरी डायग्राम बघा. तिसऱ्या डायग्राम मध्ये काय आहे, सम ए इज बी, सम बी इज सी, हे दोघंही फॉलो करते. आणि अजून काय झालंय, ऑल सी आर ए, ऑल सी आर ए, कारण हा सी पूर्णपणे ए मध्ये आहे. म्हणून इथे पहिली पण डायग्राम बरोबर आहे, दुसरी पण डायग्राम बरोबर आहे आणि तिसरी पण डायग्राम बरोबर आहे. म्हणून इथे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही की ए आणि सी मध्ये काय रिलेशनशिप आहे, आणि याला सिलॉजिझमच्या भाषेत म्हणतात कांट से. काय म्हणतात? कांट से. रिलेशनशिप बिटवीन ए अँड सी, वी कांट से दिस रिलेशनशिप. मग आता आपण बघूया, एक्झाम मध्ये क्वेश्चन जर असेल तर कन्क्लुजन्स बघूया. सम सी आर बी, सम बी इज सी म्हणजे सम सी आर सी. बघा, पहिल्या डायग्राम मध्ये थोडे सी बी आहेत, दुसऱ्यामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे. अशी डायग्राम एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आल्यावर ही पहिली डायग्राम ड्रॉ करायची आहे तुम्हाला. म्हणजे पहिलं कन्क्लुजन हे ट्रू आहे. सम सी आर बी हे 100% ट्रू आहे. 100% ट्रू आहे म्हणजे ते काय करतं, स्टेटमेंटला फॉलो करतं. 100% ट्रू असेल तर इट फॉलोज द स्टेटमेंट. का? कारण इफ सम बी आर सी देन डेफिनेटली सम सी आर बी. जे बी सी आहेत तेच सी बी असू शकतात. नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट बघा, नो ए इज बी, कोणताही ए बी नाहीये. सर हे स्टेटमेंट रॉंग आहे. का? कारण बघा ना, क्वेश्चन मध्येच म्हटलंय सम ए इज बी, एचा थोडा पोर्शन हा बी मध्ये आहे, आणि ते कन्क्लुजन म्हणतंय की नो ए इज बी. हे 100% फॉल्स स्टेटमेंट आहे. हे काय आहे? 100% फॉल्स स्टेटमेंट आहे. कारण सम ए इज बी आणि हे काय म्हणताय, नो ए इज बी. तर हे काय आहे? 100% फॉल्स स्टेटमेंट आहे, आणि म्हणून इट डू नॉट फॉलो, इट डू नॉट फॉलो द स्टेटमेंट्स. 100% ट्रू असेल तर इट फॉलोज, 100% फॉल्स असेल तर इट डू नॉट फॉलोज. तिसरं स्टेटमेंट बघा, नो ए इज सी. हा, पहिली डायग्राम जर बघितली तर तिसरं स्टेटमेंट ट्रू वाटतं, कारण ए आणि सी मध्ये पहिल्या डायग्राम मध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशनशिप नाहीये, म्हणजे नो ए इज सी. बट पहिलीच डायग्राम असेल हे आपण सांगू शकतो का? नाही. दुसरी डायग्राम जरी ड्रॉ केली, या दोन स्टेटमेंट वरनं कारण डायग्राम ड्रॉ करायची, दोन स्टेटमेंट वरनं दुसरी डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. आणि इथेच मात्र ए आणि सी मध्ये रिलेशनशिप आहे. दोन स्टेटमेंट वरनं आपण तिसरी डायग्राम देखील ड्रॉ करू शकतो. इथे देखील ए आणि सी मध्ये रिलेशनशिप आहे, इथे ऑल सी आर ए आहे. म्हणून मी काय सांगितलं, जर अशा वेगवेगळ्या डायग्राम मिळत असतील, ए आणि सी मधलं रिलेशनशिप आपण सांगू शकत नाहीये, याला म्हणतात कांट से. याला काय म्हणतात? कांट से. आणि म्हणून तिसरं आहे कांट से. आणि एक्झाम मध्ये याचा ऑप्शन मध्ये काय असेल माहितीये, जेव्हा जेव्हा एखादं कन्क्लुजन वी कांट कमेंट ऑन इट्स रिलेशनशिप, और वी कांट से व्हॉट रिलेशनशिप इज इन बिटवीन दोज टू थिंग्स, ए आणि सी मधलं रिलेशनशिप आपल्याला सांगता येत नाहीये, तर याचं आन्सर असतं दिस कन्क्लुजन डू नॉट फॉलो द स्टेटमेंट्स. दिस कन्क्लुजन डू नॉट फॉलो द स्टेटमेंट. सर हे एक्झाम्पल कशासाठी शिकवलं तुम्ही? हे एक्झाम्पल याच्यासाठी शिकवलं की यावरनं आपल्याला कळालं की एखाद्या क्वेश्चनचे किंवा दोन स्टेटमेंट, तीन स्टेटमेंट दिलेले असतील, त्याचे टाईप ऑफ कन्क्लुजन्स किती असतात. तर टाईप ऑफ कन्क्लुजन बघा, एक असतं 100% ट्रू कन्क्लुजन, ज्याचा मिनिंग असतो इट फॉलोज. एक असतं 100% फॉल्स कन्क्लुजन, जे असतं डू नॉट फॉलो. आणि एक असतं कांट से. इफ यू कांट कमेंट और इफ यू कांट से द रिलेशनशिप, देन इट इज द टाईप ऑफ डू नॉट फॉलो. ते स्टेटमेंट फॉलो करत नाही. अजून एक चौथं कन्क्लुजन असतं पॉसिबिलिटी बेस्ड. याच्यावरती मी सेपरेट लेक्चर घेईल. तुमच्या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस देखील हे कमी आहे. पॉसिबिलिटी बेस्ड, या कांट सेचाच पुढे जाऊन पॉसिबिलिटी बेस्ड कन्क्लुजन्स असतात. हे मी सेपरेट लेक्चर घेऊन सांगेन. आता सध्या आपल्याला ह्या तिघांचा विचार करायचा आहे. 100% ट्रू मीन्स फॉलो,
100% फॉल्स मीन्स डू नॉट फॉलो आणि कांट से मीन्स डू नॉट फॉलो. चला मग आता इथून पुढे जे लेक्चर होतील सिलॉजिझमचे त्यामध्ये आपण फक्त 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 क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत. काही क्वेश्चन मी सॉल्व्ह करेल, काही क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देखील देईल. आज आपण पहिलं एक्झाम्पल बघणार आहोत. आज तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नोट्स प्रिपेअर करायचे, ही पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. ज्या गोष्टी शिकल्या त्या आत्मसात करायच्या आहे. उद्यापासून तुमचे एक्झाम्पल्स चालू होतील. आज काय अंडरस्टँड झालं, आज आपल्याला किती समजलं हे बघण्यासाठी आजचं एक्झाम्पल नंबर 1. सो काय आहे एक्झाम्पल नंबर 1? नो ए इज बी. म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं, ए आणि बी मधले रिलेशनशिप नाहीये. आता त्या डायग्राम आठवायच्या बघा, ह्या 3 डायग्राम. हे जे पेज शिकवलं ना मी, हे प्रिंट आउट करून द्या, तुमच्या जिथे अभ्यास करता तिथे समोर चिपकून द्या. ऑल ए इज बी त्याचे कन्क्लुजन, ए इज बी चे कन्क्लुजन आणि नो ए इज बी चे कन्क्लुजन हे चिटकून द्या. तुम्हाला खूप सोपं जाईल. नो ए इज बी ची डायग्राम काय सर, कशी येते ही डायग्राम? सॉरी, ए ड्रॉ केला, बी ड्रॉ केला, दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे रिलेशनशिप नाहीये. आणि ते काय म्हणतंय, नो बी इज सी. बी आणि सी मध्ये देखील रिलेशनशिप नाहीये. ओके सर, मग मी काय करतो, फॉर अंडरस्टँडिंग पर्पज सध्या एकच डायग्राम ड्रॉ करूया. काय करायचं, डायग्राम ड्रॉ करून घेतला. ए बी मध्ये कुठलंही रिलेशनशिप नाहीये, बी आणि सी मध्ये देखील काय नाहीये, कुठलंही रिलेशनशिप नाहीये. हा, ही सी ची डायग्राम डिपेंड आहे. आता आपण कन्क्लुजन वाचू आणि मग बघूया काय येतं. क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते सांगतो. आधीच 3-4 डायग्राम ड्रॉ करत नाही बसायच्या. काय करायचं, क्वेश्चन रीड करायचा, जी पॉसिबल डायग्राम आहे पहिल्यांदा ती ड्रॉ करून घ्यायची, नंतर कन्क्लुजन रीड करायचे आणि नंतर तुमच्या डायग्रामला इम्प्रोव्हाइज करायचं. कसं सर, बघा, मी डायग्राम ड्रॉ केली नो ए इज बी ची, दोघांमध्ये रिलेशनशिप नाहीये. मी डायग्राम ड्रॉ केली नो बी इज सी ची, दोघांमध्ये रिलेशनशिप नाहीये. कन्क्लुजन, नो बी आर ए. दिसतंय डायग्राम मध्ये बी ए मध्ये कुठल्याही प्रकारचं सॉरी रिलेशनशिप नाहीये, म्हणजे कोणतेच बी हे ए नाहीये. सो पहिलं स्टेटमेंट हे 100% काय आहे, ट्रू आहे. आणि पहिलं स्टेटमेंट 100% जर ट्रू असेल तर याचा मिनिंग काय झाला, इट फॉलोज द कन्क्लुजन 1 फॉलोज. कन्क्लुजन 1 काय करतं, फॉलो करतं. सेकंड स्टेटमेंट बघा, सम सी आर नॉट बी. सम सी आर नॉट बी. काही सी हे काय नाहीये, बी नाहीये. येस, जर कुठल्याही प्रकारचे बी हे सी नाहीये म्हणजे कोणतेच सी हे बी नाहीये, म्हणजेच काही सी सुद्धा काय नाहीये, बी नाहीये. नाहीये दोघांमध्ये रिलेशनशिप. सम सी आर नॉट बी म्हणजे काय, सम सी घेऊया आपण, तुम्हाला अजून थोडं सोपं करून सांगतो. हे थोडेसे सी, हे येलो कलरने दाखवले हे काय, थोडे सी. हे सी बी आहेत का, नाहीये सर. सो सम सी आर नॉट बी. इट इज ऑल्सो 100% ट्रू स्टेटमेंट. इट इज ऑल्सो व्हॉट, 100% ट्रू स्टेटमेंट. दॅट मीन कन्क्लुजन 2 ऑल्सो फॉलोज. कसं सांगितलं, सम सी दाखवले तुम्हाला येलो कलरने, आता रेड ब्लॅकने दाखवतोय. हे कुठे बी मध्ये आहे, नाहीये. सो सेकंड स्टेटमेंट इज 100% ट्रू. आणि सेकंड स्टेटमेंट 100% ट्रू आहे, दॅट मीन्स इट फॉलोज. थर्ड स्टेटमेंट बघा, नो ए इज सी. आता मी जी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवली, डायग्राम नेहमी कशावरनं ड्रॉ करायची, गिव्हन 2 स्टेटमेंट वरनं डायग्राम ड्रॉ करायची. 2 स्टेटमेंट वरनं नो ए इज बी आणि नो बी इज सी ही डायग्राम आली. बट यात अजून एखादी डायग्राम बनू शकते का, कारण ए आणि सी बद्दल बोललंय. ए आणि सीच्या रिलेशनशिप बद्दल क्वेश्चन मध्ये काही सांगितलंय का, नाही सांगितलं सर. मग ती डायग्राम अशी पण बनू शकते ना. बघा, नो ए इज बी हे सॅटिस्फाय केलं, हा बी हा ए. नो ए इज बी, सॉरी बी ब्लॅक कलरने दाखवलाय, रिअली सॉरी, मी चेंज करतो. बी काय दाखवलंय, ब्लॅक कलरने दाखवलाय, नो ए इज बी. आणि नो बी इज सी. सी इथे ड्रॉ केला, काही अडचण आहे. सी इथे ड्रॉ केला, काही अडचण आहे नाही, कारण 2 स्टेटमेंट, ही डायग्राम दुसरी डायग्राम पण फॉलो करते. दुसरी डायग्राम पण काय करते, 2 स्टेटमेंट फॉलो करते. रिलेशनशिप जे स्टेटमेंट मध्ये सांगितलंय ते दाखवते. बट जे ए आणि सी मधलं रिलेशनशिप आहे त्याच्यासाठी आपल्याकडे 2 डायग्राम आला. पहिली डायग्राम ज्यामध्ये ए आणि सी मध्ये कुठलंही रिलेशनशिप नाहीये, आणि दुसरी डायग्राम ज्यामध्ये ए आणि सी मध्ये रिलेशनशिप आहे. म्हणजे वी कांट कमेंट अपॉन द रिलेशनशिप बिटवीन ए अँड सी. ए आणि सी मधल्या रिलेशनशिप वरती आपण कुठल्याही प्रकारची कमेंट करू शकत नाही. दोघांमध्ये काय संबंध आहे हे आपल्याला सांगता येत नाहीये, कारण आपल्याकडे मल्टिपल डायग्राम्स तयार होत आहेत ज्या ह्या 2 स्टेटमेंटला फॉलो करतायत. आणि ए आणि सी मधलं रिलेशनशिप आपल्याला सांगता येत नाही,
म्हणून नो ए इज सी हे आपण 100% म्हणू शकतो का? नाही. पहिल्या डायग्राम मध्ये आहे नो ए इज सी, बट दुसऱ्या डायग्राम मध्ये तसं नाहीये. म्हणून आपण 100% शुअर नाहीये. नॉट 100% शुअर. नॉट 100% शुअर जर असेल तर याचा मिनिंग काय झाला? नॉट 100% शुअरचा मिनिंग हा झाला की वी कांट से. वी कांट से. अँड इफ वी कांट से, आपण जर कांट से आपण त्याच्यावर कमेंट करू शकत नाही, याचा मिनिंग काय झाला? इट डज नॉट फॉलो. इट डज नॉट फॉलो. और कन्क्लुजन 3 डज नॉट फॉलो. क्लिअर आहे? सो आजच्या सिलोजिझमच्या पार्टमध्ये एवढंच. आज काय शिकवलं? बेसिक शिकवलंय. टाईप ऑफ स्टेटमेंट, पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघू, एकदा ओव्हरव्ह्यू बघून घ्या. स्टेटमेंटचे टाईप, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, निगेटिव्ह स्टेटमेंट, ह्या गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहे? समला और कोणकोणते शब्द येऊ शकतात तुमच्या एक्झाम मध्ये, आणि ऑलला और कोणकोणते शब्द येऊ शकतात, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे जे पेज आहे सिलॉजिझमचं, पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन, सगळे क्वेश्चन ह्या एका पेजवरती सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्हाला नाही काही लक्षात राहिलं, नाही कन्सेप्ट अप्लाय करता आल्या, हे कन्क्लुजन, ह्या 3 स्टेटमेंटचे कन्क्लुजन जर लक्षात राहिले तर तुमचे या 3 स्टेटमेंटचे कन्क्लुजन लक्षात राहिले तर तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. सो तुम्हाला काय करायचंय हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघितलं. एक्झाम्पल कशासाठी बघितलं होतं? टाईप ऑफ कन्क्लुजन. हे इम्पॉर्टंट आहे, हे स्टार मार्क करून ठेवा, हे लक्षात ठेवा. 100% ट्रू म्हणजे काय? युअर कन्क्लुजन फॉलोज. 100% फॉल म्हणजे कन्क्लुजन डू नॉट फॉलोज. इफ वी कांट से देन कन्क्लुजन डू नॉट फॉलोज. मग त्यावरती एक न्यूमेरिकल बघितलं. बाकीचे न्यूमेरिकल उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये अजून न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करूया, सिलॉजिझम क्लिअर करूया. ठीक आहे? जर तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल आणि ही सिरीज कंटिन्यू करावी अशी वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे की ही सिरीज सर कंटिन्यू ठेवा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल नवनवीन पुन्हा नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आणि तुमच्या समोर वेगवेगळे नवीन न्यूमरिकल्स आणण्यासाठी. रोज तुम्हाला अर्धा तास 25 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ बघायचा आहे. तुमचं बीएमसी पर्यंत रिझनिंग जे आहे ते रिझनिंग आपण कम्प्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे? आणि त्यामध्ये वेगवेगळे न्यूमरिकल्स पण काय करणार आहोत? सॉल्व्ह करून घेणार आहोत क्लासमध्येच. सो जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल ही सिरीज कंटिन्यू ठेवा, तर नक्की कमेंट करायचंय, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जे मुलं अभ्यास करताय, प्रिपरेशन करताय, बीएमसीच नाही, जेवढ्या पण एक्झामला रिझनिंग असेल, जेवढ्या पण एक्झामला ऍप्टिट्यूड असेल, त्या सगळ्या मुलांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. पण कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरायचं नाहीये की ही सिरीज सर कंटिन्यू ठेवायची की नाही, आणि कोणत्या प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला अपेक्षित आहे, कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ अपेक्षित आहे, हे देखील सांगायचंय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया सिलॉजिझमच्या पार्ट 2 मध्ये. थँक्यू सो मच.